मेरा पानी उतरता देख मेरे किनारे घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट कर वापिस आऊंगा। ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर 1 डिसेंबर 2019 ला विधानसभेतील भाषणादरम्यान फडणवीस यांनी वाचलेली ही शायरी, जी 2.5 वर्षाच्या कालावधीनंतर 30 जून 2022 ला सत्यात उतरवली। मी पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस पुन्हा आले, तेही 2 पक्षांना फोडून। लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील अपयशाची जबाबदारी घेणाऱ्या फडणवीसांना विधानसभेतील यशाच्या श्रेयाचं धनी म्हणायला हरकत नाही। महाराष्ट्रातील धुरंधर राजकारणी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाला अर्धशतकाच्या आतच गुंडाळलं। आरक्षण, मराठा ओबीसी वाद, गद्दार, खोके, गुजराती मराठी या मुद्द्यांना फोडणी घातलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात देवाभाऊ चालला। असा चालला की भाजपाचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत 133 जागांवर मजल गाठली। आता पुन्हा एकदा फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणाला सुरुवात करणारे फडणवीस नगरसेवक, नंतर महापौर आणि कोणत्याही मंत्रिपदाचा अनुभव नसलेले कसे झाले पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। मंडळी, व्हिडिओत पुढे जाण्या अगोदर आपल्याला एक विनंती करतो की असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या आधुनिक केसरी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मंडळी, महाराष्ट्रातील नागपूरच्या एका मराठी ब्राह्मण कुटुंबात 22 जुलै 1970 रोजी देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला। वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि जनसंघाकडून विधान परिषदेचे सदस्य होते। संघ जनसंघाचे बाळकडू हे त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले। 1975 मध्ये आणीबाणी लागली तेव्हा त्यांच्या वडिलांना सुद्धा तुरुंगवास झाला होता। या घटनेने त्यांच्या मनात इंदिरा गांधींबद्दल तिरस्कार वाढला। वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी इंदिरा गांधींच्या नावावर असलेली शाळा सोडली। त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने त्यांना सरस्वती शिशु मंदिरात दाखल केलं। 1987 मध्ये 17 वर्षाचा असताना वडिलांनी जगाचा निरोप घेतला, ज्यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे डावपेच शिकले होते। 1989 मध्ये वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान RSS ची विद्यार्थी परिषद शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रवेश घेतला। पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनाचा अभ्यास केला, परंतु राजकारणात कारकीर्द घडवली। 1992 मध्ये 22व्या वर्षी ते नागपूर महापालिकेतून नगरसेवक म्हणून निवडून आले। 5 वर्षांनंतर वयाच्या 27व्या वर्षी 1999 मध्ये नागपूर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते नागपूर महापालिकेचे सर्वात तरुण महापौर बनले। दुसऱ्यांदा आमदार असताना 2005 मध्ये ऍक्सिस बँकेत उपाध्यक्ष असलेल्या अमृता रानडे फडणवीस यांच्याशी त्यांचा विवाह झाला। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांच्या पत्नी ऍक्सिस बँकेत काम करत राहिल्या। राजकारणातून त्यांनी नागपुरात मॉडेलिंगही केले। 2006 मध्ये नागपूरच्या चौकात मॉडेलिंगचे पोस्टर लागलेले होते। होल्डिंग आणि बॅनर मध्ये मॉडेलचा फोटो देवेंद्र फडणवीस यांचा होता। विशेष म्हणजे अटल बिहारी वाजपेयी हेही त्यांना मॉडेल आमदार म्हणायचे। मंत्रिपदाचा प्रशासकीय अनुभव नसताना त्यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली। त्यांना पक्षांतर्गत आणि बाहेर अनेक प्रकारच्या विरोधकांचा सामना करावा लागला, मात्र राजकीय चातुर्य आणि प्रशासकीय कौशल्य दाखवत मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे भाजपाचे पहिले नेते बनले। त्यांनी स्वतः सत्तेच्या लालसा नसल्याची वेळोवेळी दाखवलं। ते नेहमी साधारण कपडे घालायचे, तिकीट खरेदी करण्यासाठी रांगेत लागायचे, मुंबई ते नागपूर इकॉनॉमी क्लास मध्ये प्रवास करायचे। 2019 मध्ये त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि PM मोदीच्या लोकप्रियतेचे भाजपाला मदत झाली आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा निवडून आणत मोठा पक्ष म्हणून उदयास आला। परंतु अजित पवार यांच्या माघारीनंतर ते बहुमत सिद्ध करू शकले नाहीत आणि मुख्यमंत्री पद त्यांना सोडावं लागलं। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, पण 3 वर्षांनंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांशी हातमिळवणी करून ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला। तेव्हा तीच कहाणी पुन्हा एकदा घडली। ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं, मात्र त्यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मुख्यमंत्री असलेला माणूस उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहणार, त्यामुळे त्यांना कटुता जाणवली असेल, मात्र जी पारदर्शकता सरकारमध्ये राहून येईल
ती सरकारच्या बाहेर राहून येणार नाही असं म्हणत नंतर त्यांना त्यांच्या पक्षाचा निर्णय योग्य वाटला. 2024च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेच्या विरुद्ध ते आपली आक्रमक शैली अवलंबताना दिसले. देवाभाऊ जे बोलले होते ते करून दाखवलं. जरांगे फॅक्टर, ठाकरे पवारांना असलेली सहानुभूती, विरोधकांकडून केलेल्या दुष्प्रचाराला झुंगारून देवाभाऊ पुन्हा आला. असा आला की विरोधकांना नाम मात्रच ठेवलं. भल्या भल्या प्रस्थापितांना पराभूत करत भाजपाला आतापर्यंतच्या सर्वात जास्त जागा जिंकत रेकॉर्ड बनवलाय. 90चा स्ट्राईक रेट घेऊन 133 जागांवर दणदणीत विजय मिळवला. सोबतच शिवसेना शिंदे गटाला 56 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा जिंकवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. महाराष्ट्रात 3 पक्षांच्या आघाडीला प्रथमच 230 जागांचा आकडा गाठता आला असावा. लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या अपयशाची जबाबदारी घेणाऱ्या फडणवीसांना विधानसभेतील यशाचे धनी म्हणायला हरकत नाही. मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पुन्हा जनतेच्या सेवेसाठी तत्पर देवाभाऊंचा इथपर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आमच्या आधुनिक केसरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.